काल नक्कीच जयंतराव पाटील आणि सुप्रिया सुळे या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटल्या, त्यांच्यात चर्चा झाली आणि आज संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर होईल. कोणताही एक पक्ष या संदर्भात निर्णय जाहीर करू शकत नाही, कारण आघाडी आहे. आम्ही काही सांगितले तर काँग्रेस पक्ष नाराज होईल, काँग्रेसने परस्पर जाहीर केलं तर आम्ही विचारू तुम्ही कसं काय जाहीर करता परस्पर काय. चर्चा संपलेल्या आहेत, चर्चा झालेल्या आहेत. 3 पक्ष एकत्र येऊन त्या संदर्भात अंतिम निर्णय होईल आणि मग तो निर्णय जाहीर केला जाईल. दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा केलेली आहे आणि वारंवार ती चर्चा सुरू आहे. आणि काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 प्रमुख नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांची चर्चा केली. 3ही पक्षामध्ये चर्चा संवाद हा सुरू आहे आणि तो संपलेला नाही. आणि तुम्हाला तसे वाटतं असं चिंतेचं कारण नाही, जे काय होईल ते एकमतानेच होणार आहे. एकच उमेदवार उभा राहील आणि तो 3 पक्षांच्या एकमेकांच्या संमतीने उभा राहील. 7वी जागा जी आहे ती महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही जिंकू आणि आम्हाला त्यात कोणती अडचण दिसत नाही. नेमकं काय सुरू आहे यापेक्षा अजून आज 3 पक्षाची बैठक होईल आणि तो रिपोर्ट आम्ही दिल्लीला देऊ. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यसभेचा उमेदवार महाविकास आघाडीचा हा निश्चित होईल. अद्याप कुठल्याही नावावर अंतिम झालेलं नाही आणि आमची आग्रही मागणी होती की राज्यसभेची जागा आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला मिळावी, विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे साहेबांनी घ्यावी असा आमचा आग्रह होता.